Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मान सन्मान हा मागून मिळत नसतो, तो समाज आपोआप देत असतो. जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये जे सुख मिळतं ना तेच सुख असतं. क्षणिक बळीजाव करण्याकरता, दुनियाला आकर्षित करण्याकरता ध्येयहीन, तत्वहीन, सत्वहीन जीवनाची केलेली वाटचाल ही अडचणीत घालणारी असते. मागून जे मिळतं त्याला भीक म्हणतात, न मागता मिळते म्हणतो तो सन्मान मिळतो. नवी मुंबईमध्ये हम करोसा कायदा सुरू आहे. ते पक्षाला सुद्धा मानत नाहीये. त्यांचा पूर्वीचा इतिहास आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत मंदाताई म्हात्रे, त्यांनी आज सकाळची स्टेटमेंट बघा. त्यांना सुद्धा मानत नाहीत, पक्षाला सुद्धा मानत नाहीयेत, मोदी साहेबांना मानत नाहीयेत, अमित शाह साहेबांना मानत नाहीयेत. हम करोसो कायदा आहे त्या ठिकाणी कुठेही म्हटलं जात नाही. भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ती गणेश नाईक जनता पार्टी आहे, नाईक जनता पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी नाही आहे. नवी मुंबईतील आरोग्य सेवांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचं नाव न टाकल्याने मोठा वाद झाला. याआधी सुद्धा नवी मुंबई विमानतळाच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. या अनावरण सोहळ्याचं निमंत्रण एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलं नव्हतं. सलग दुसऱ्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आल्याने गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटलाय. सोमवारी नवी मुंबईत विविध विकास कामांच्या शुभारंभाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव टाकण्यात आलं नाही. या प्रकारानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी गणेश नाईक यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले. त्याचबरोबर महापौरांच्या दालनात देखील आंदोलन केलं. आता या वादात आणखी फोडणी गणेश नाईक यांनी दिली आहे. गणेश नाईक यांनी कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली आहे. गणेश नाईक काय म्हणाले ते पाहूयात. देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी, नागरिकाला चप्पल, शिक्षण, आरोग्य, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लिहिलेल्या घटनेच्या अनुषंगानं जे कायदे झाले ते नियमावली जर तिचं पूर्ण पालन केलं पाहिजे. ज्याचा त्याचा मान सन्मान त्याला दिला गेला पाहिजे. मान सन्मान हा मागून मिळत नसतो, तो समाज आपोआप देत असतो. आणि ज्या लोकांचा आटापिटा मान सन्मानाच्या मिळवण्याकरता जातो ना ते सगळे उघडे पडतात. कधीही काय मिळालं नाही याची तक्रार नाही करायची. आपल्या पद्धतीनं कायद्यामधून, नियमामधून त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रयत्न करायचं. कष्ट करायला कोणालाच मर्यादा नाही. हा किस्सा सांगण्याचा उद्देश एवढा की कष्ट करा, स्वाभिमान घाण घालू नका. जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये जे सुख मिळतं ना तेच सुख असतं. क्षणिक बळीजाव करण्याकरता, दुनियाला आकर्षित करण्याकरता ध्येयहीन, तत्वहीन, सत्वहीन जीवनाची केलेली वाटचाल ही अडचणीत घालणारी असते. कालाच्या ओघामध्ये सगळ्यांना समजून जाईल दूध का दूध आणि पाणी का पाणी. काय बोललो मी? दूध कुठलं ना पाणी कुठलं. आणि अनवॉन्टेड कोणाचा अनुनय करायचा नाहीये. काय बोललो मी? अनुनय सन्मान करा कोणाचा, जो त्या पात्र असेल त्याचाच सन्मान करा. अपात्र लोकांचा सन्मान जे प्रोटोकॉल प्रमाणे असेल तो करा, परंतु अंतःकरणपूर्वक जर सन्मान करायचा असेल तर तो कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे, पंथाचा नाही. मागून जे मिळतं त्याला भीक म्हणतात, न मागता मिळते म्हणतो तो सन्मान मिळतो. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणाकडे काय मागायला गेलो न जाणार नाही, परंतु आपली कोणाविषयी नाराजी पण नाही. आता महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. इट्स ऑटोनॉमस बॉडी. जसे राज्य शासनाला अधिकार आहेत तसे महापालिकेला अधिकार आहेत. आता प्रश्न असा आहे की अधिकार तोडून फोडून मोडून जर काही गोष्टी कोणी करायच्या ठरलं त्याला कोण? राजाने मारलं आणि पावसाने झोडलं, कोणाकडे तक्रार करायची?
तक्रार करायची प्रोव्हिजन आहे का? जेडी सुतार आहे का? देर इज प्रोव्हिजन टू कंप्लेंट अगेन्स्ट अ कन्सर्न पर्सन? नोबडी इज देअर. म्हणून राजासारखं व्हा. भविष्य काळामध्ये आपल्या कार्यप्रणालीविषयी लोकांनी अशा प्रकारचे लेख लिहू नयेत की ज्या ठिकाणी आपली निर्वसना. टीका सगळ्यांवर होते, टीका होणंही गरजेचं आहे. जर टीका नाही झाली तर आपण उन्मत्त हत्तीसारखे. दरम्यान हा सगळा वाद झाल्यानंतर गणेश नाईक यांनी यावर उत्तर दिलंय. त्याचबरोबर नवी मुंबईच्या महापौरांनी देखील पालिकेचा नियम सांगितलाय. एक नाव आपलं पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव. या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं मी नाव घेतलेलं आहे. शेवटच्या टोकावर कोणी हस्तलेख नसता केला. आजवर तुम्ही बघा जे जे घटक त्या डायसवर आहेत त्या प्रत्येकाचा मी उल्लेख केलेला आहे. मी कधी चुकलेलो नाही. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री आहेत. हे बघा या बाबतीतलं उत्तर तुम्हाला महापौर दे. बोला महापौर. प्रशासनाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव पत्रिकेत ठेवलं होतं, मात्र महापौर कार्यालय आता महापौर काय बोलतात त्याचं तुम्ही उत्तर तुम्ही त्याचं ऐकून घ्या ना. मी कुठेही कोणाचा अवमान करा हे कधीच कुणाला सांगितलं. कोणाला शिवी घाला, कोणाला कानपडी मारा, कोणासाठी कट कारस्थान करा, हे तुमच्या हातात नाही. महानगरपालिकेचा कारभार पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र अधिनियमाच्या आधारावर आपण चालवलेला आहे आणि कार्यक्रम पत्रिका काढतानाही त्याप्रमाणे शासकीय कार्यक्रमांमध्ये आपण सर्व स्तरातल्या मंत्री लोकप्रतिनिधी करतो. पण आपली महानगरपालिका आहे आणि जी आर प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नियमावली जी आहे ती आपण पाळलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण या प्रकारावर शिंदे सेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नाईकांवर हल्लाबोल केलाय. नवी मुंबईमध्ये हम करे सो कायदा सुरू असल्याचं नरेश म्हस्के म्हणाले. नवी मुंबईमध्ये हम करोसा कायदा सुरू आहे. ते पक्षाला सुद्धा मानत नाहीये. त्यांचा पूर्वीचा इतिहास आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत मंदाताई म्हात्रे. त्यांनी आज सकाळची स्टेटमेंट बघा. त्यांना सुद्धा मानत नाहीत, पक्षाला सुद्धा मानत नाहीयेत, मोदी साहेबांना मानत नाहीयेत, अमित शाह साहेबांना मानत नाहीयेत. हम करोसो कायदा आहे त्या ठिकाणी कुठेही म्हटलं जात नाही. भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ती गणेश नाईक जनता पार्टी आहे, नाईक जनता पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी नाही आहे. हे स्वतः मंदाताई सकाळी म्हटलेले आहेत. त्यामुळे इतरांचा दोष नाही आहे. केवळ एक कोते वृत्तीची मनोवृत्ती त्या ठिकाणी दिसून येते. त्यांना महानगरपालिकेमध्ये सुद्धा जो महाराष्ट्राचा नियम आहे संख्याबळानुसार सदस्य निवडून जायला पाहिजेत. परिवहनला आमचे 5 सदस्य निवडून जात असताना सुद्धा नियमानुसार, परंतु त्यांनी त्यांच्या पक्षाचे सर्व सदस्य परिवहनवरती त्या ठिकाणी पाठवलेले. ठाणे महानगरपालिकेमध्ये जर आम्ही हा नियम लावला, एकही परिवहन समितीचा सदस्य इतर पक्षांचा जाऊ शकत नाही. परंतु अशा पद्धतीने आम्ही वागणूक करत नाही. त्यांची जी वृत्ती आहे कोते वृत्ती आहे. शिंदे साहेबांचं नाव पुसण्याचा जर त्यांनी प्रयत्न किती केला तरी सुद्धा लोकांच्या हृदयामध्ये जे शिंदे साहेबांचं स्थान आहे, मी पुन्हा एकदा बोलतो, कोणीही मायचा लाल आला तरी शिंदे साहेबांचं नाव पुसू शकत नाही. आता आज कॅबिनेटची बैठक आहे, त्यामुळे शिंदे आणि नाईक यांच्यातील संघर्ष मुख्यमंत्र्यांपर्यंत जातो का हे पाहावं लागणार आहे.